लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुर्द ग्रामपंचायत येथे सैनिक व गावकऱ्यांचे उपोषण सुरू. ग्रामसभा घेणे व विविध मागण्यांसाठी 17 ऑगस्ट पासून उपोषणाला सुरुवात. बातमी गौळखुर्द येथून. या उपोषणातील अर्जदार भारतीय सैनिक प्रमोद खेमा राठोड व रणजित नंदू चव्हाण व इतरही सही करणार रहिवासी नागरिकांनी ग्रामसभा व विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. सविस्तर वृत्त असे की पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गौळखुर्द येथे भारतीय सैनिक व गावकरी रहिवासी नागरिक यांनी ग्रामसभा व त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 17 ऑगस्ट 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर भर पावसात उघड्यावर आंदोलन सुरू केले आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा आयोजित केली होती, परंतु काही प्रशासनिक कारणास्तव झाली नाही. ग्रामसभा होणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे भारतीय सैनिक व रहिवासी नागरिक यांनी बोलताना सांगितले. दिनांक 17 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले होते. त्याप्रकारे 17 ऑगस्ट पासून सदर उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. या उपोषण मंडपाला पंचायत समिती पुसदचे विस्तार अधिकारी संतोष पिंपळे यांनी यावेळी भेट दिली. ग्रामसभा घेताना वादविवाद व सुरक्षेचे कारणही तेवढेच महत्त्वाचे असताना त्यांनी सांगितले आणि 29 ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याचे ठरले असल्याचे यावेळी सांगितले आहे. गावाची अशी समस्या आहे आणि कोणी जबाबदार घ्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही मित्रवर्ग आणि गावकऱ्यांचे हे सगळं सल्ला घेऊन आम्ही यांना ना काही 6 तारखेला एक निवेदन अर्ज दिला की ग्रामसभा गावाची 15 ऑगस्टला झाली पाहिजे, 15 किंवा 16 ऑगस्टसाठी. तर दिल्यानंतर या लोकांना आम्ही म्हटलं जर 15 किंवा 16ला नाही झाली तर आम्ही 17ला आमरण उपोषण ग्रामपंचायत समोर करेल म्हणून. पण यांना काय सभा घेतली नाही. त्याकरिता आम्ही 17 ऑगस्टला इथं कालपासून बसलेलो आहोत. रवी, निश्चितच आपण केलेले मुद्दे हे या ठिकाणी आपण मांडलेले आहेत, परंतु या ठिकाणी जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, बीडीओ आहेत किंवा विस्तार अधिकारी यांच्याशी आपला संपर्क झाला किंवा त्यांच्याकडून काय आपल्याला बोलणं झालेलं? सर, आम्ही जितके अर्ज काढले होते आम्ही सर्व बीडीओ साहेब, तहसीलदार आणि एसडीओ साहेब, पोलीस स्टेशन आणि सीओ साहेब हे आम्ही सगळ्याकडे निवेदन दिलेले होते. आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही की त्याच्यानंतर काहीतरी पर्याय निघून आम्हाला कोणत्याही प्रकारचे नोटीस मिळतील म्हणून, पण आम्हाला कोणत्या प्रकारचे नोटीस मिळाले नाही. त्याकरिता मग आम्ही काल पोलीस स्टेशनला बोललो किंवा 15 ऑगस्टला आम्ही ही माहिती दिली की जर ग्रामसभा नाही झाली तर मग आम्हाला उपोषणाला बसाच लागेल. तर त्यानंतर आम्हाला कोणत्याच प्रकारचा उत्तर मिळालं नसल्यामुळे आम्ही 17 तारखेला इथं उपोषणाला पुन्हा म्हणजे त्या दिवशी काल उद्या बसलेलो आम्ही. काय करायचं आहे किंवा याच्यामध्ये आरामाने बसायचं नाही. त्यामुळे जे ओपन पेस मध्ये आहे सादर केला होता त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतला सांगितलेलं आहे की ती सदर ग्रामसभा ही आपण 31 ऑगस्टपर्यंत वगैरे घेण्यात यावी असे आदेश वगैरे त्यांना आपण दिलेले आहेत. पण एक देशाचा सैनिक ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसतो हे आपल्याला मलाच नाही तर आपल्या देशवासियांना शोकांतिका नाही वाटत का? नाही, ते निश्चित बरोबर आहे. ग्रामसभेमध्ये जे काही नागरिकाचे प्रश्न वगैरे आहेत ते त्या पद्धतीनं वगैरे मांडले गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ग्रामपंचायत प्रशासनानं वगैरे सोडवण्याचं कामही केलं पाहिजे. त्या दृष्टीनं मग आपण त्यांना तसे आदेश वगैरे दिलेले आहेत. त्या संदर्भानं ग्रामपंचायत वगैरे ती तारीख वगैरे निश्चित त्यांना. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.